नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत माहुली किल्ल्यावर. आणि आमची ट्रेकिंगची सुरुवात झाली खोर गावातून. ॲक्च्युलीमध्ये जर तुम्ही माहुली किल्ल्यावर येणार असतील तर तुम्ही माहुली गावातूनच ट्रेकची सुरुवात करावी. आम्ही अपोजिट डायरेक्शनने आले बिकॉज आमचे जे मेंबर्स होते त्यांनी गुगल मॅपवर त्यांना हा रूट मिळाला, तर आम्ही हा रूट फॉलो केला. इथून पण आपण जाऊ शकतो, पण हा जो रूट होता हा थोडा डिफिकल्ट आहे. आणि जो माहुली गावातला रूट आहे तो पायऱ्यांचा आहे, जिथे आपण पायऱ्याने जाऊ शकतो. आता तुम्ही बघू शकतात की आपण माहुली ट्रेकसाठी सुरुवात झालेली आहे. तर त्यांनी माहुली ट्रेकिंगसाठी असे सिम्बॉल लावलेले आहेत की तुम्ही कोणत्या डायरेक्शनने गेलेले पाहिजेत. तर पाहू शकतात कसे त्यांनी असे ॲरोवाले प्रत्येक झाडाला, म्हणजे आपण वाट चुकू नये म्हणून त्यांनी असं हे केलेलं आहे. तर हे खूप चांगलं आहे. आणि तो समोर दिसतो तो आहे माहुली किल्ला. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि हा जो रस्ता आहे हा खूपच डिफिकल्ट होता. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्हाला सुंदर सुंदर असे वॉटरफॉल आणि सुंदर असं दृश्य बघायला भेटलं, एकदम ग्रीनरी. पण तुम्ही जर माहुली किल्ल्याचा ट्रेक करत असतील तर मच्छरांचा बंदोबस्त करा नक्की, कारण खूप सारे मच्छर चावतात इथे. आणि हे बघा वॉटरफॉल. आणि आमचे जे मेंबर होते वॉटरफॉल पाहून वेडेच होत होते, किती फोटो काढणार बापरे. आणि हा वॉटरफॉल एकदम टॉपपासून सुरुवात झालेली होती, एंडिंगपर्यंत ह्याचं पाणी येत होतं. मी पुढे तुम्हाला दाखवते की किती मोठा हा वॉटरफॉल आहे. आणि पावसाळ्याच्या टायमाला माहुली किल्ल्याचा ट्रेक तुम्ही नक्की करा, अनुभव घ्या, खूप छान आहे. इथे आपल्याला जर माहुली किल्ल्यावर पोचायचं असेल तर साधारणतः 3-3.5 तास ट्रेकिंग आहे. त्याच्यामध्ये पण जो रस्ता आहे तो चढायचा पण आहे. त्याच्यामध्ये खूप सारे मध्ये मध्ये अडथळे पण येतात, कारण छोटीसा रस्ता आहे आणि पूर्ण डोंगराळ भाग आहे जो आम्ही फॉलो केलेला रूट. ॲक्च्युलीमध्ये जे आम्हाला चढायला उशीर झाला, पण जे लोक तिथून जाऊन आले ते आम्हाला सांगत होते की रस्ता खूप स्लिपरी झाला आहे, सांभाळून जा सांभाळून जा. कारण पावसामुळे जो रस्ता आहे ना तो खराब होत होता, म्हणजे पडण्याचे 100% चान्सेस. आणि हा व्ह्यू बघा, हेवन, एकदम छान, स्वर्गच वाटतो, स्वर्गच. बघू शकतात तुम्ही किती मस्त वाटतोय. आहा. आणि मला तर ट्रेकिंगचं वेडच आहे. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या आणि नक्कीच माहुली किल्ल्याचा ट्रेक करा. खूप सुंदर, मन एकदम प्रसन्न होऊन जाते. आणि ट्रेकिंग केलीच पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात, मस्त असं. माहुली ट्रेक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाचे साहित्य घेऊन आलेले पाहिजेत. म्हणजे ट्रेक दरम्यान खडतर चढाई आहे, बरोबर. जंगलातील पायवाटा आणि बदलणारे हवामान लक्षात घेऊन आपण तशी तयारी करून यायला पाहिजे. त्याच्यासाठी चांगली पकड असलेले ट्रेकिंग शूज सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि आमचे जे मेंबर्स होते हे चक्क क्रॉक्स घालून आलेले. तुम्ही इमॅजिन करू शकतात क्रॉक्सने ट्रेकिंग कोण करते. पण हे भाई लेवल अप ट्रेकिंग करणार, ते पण क्रॉक्सने. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं पहिला गडी, पहिला हादरा कोणाचा तरी होईल, पण नशीब खूप चांगलं होतं की ते प्रॉपर आले बाबा, त्याच्यातलं कोणीच खाली काय पडलं नाही. आणि तुम्ही दृश्य बघू शकतात, एकदम थंड हवा, हिरवगार वातावरण, पूर्ण गारवावाली फिलिंग, एकदम मस्त. आणि तो जो वातावरण बघून मनाला एवढी शांतता, म्हणजे तुमचे काही जे टेन्शन असतील, काही तुमचा जो मनाचा थकवा असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही नक्कीच ट्रेक करा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. शांतपणे बसा, मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, वारा, त्यांची हवा आणि तो आवाज, मस्त. आणि हे आहेत आमचे ट्रेकिंगचे मेंबर. ॲक्च्युली आम्ही एवढंच चढून थकले होते, पण आमची जी मेन लीडर होती, ही आहे आमची मेन लीडर. ही म्हणते ट्रेक पूर्ण करायचा,
रस्ता चुकले तरी चालेल, दुसऱ्या रूटने आले तरी चालेल, पण ट्रेक कंप्लीट केल्याशिवाय घरी जायचं नाही. कारण फोटो इम्पॉर्टंट आहेत बाबा. ट्रेकिंग केलं आहे तर फोटो तर काढले पाहिजेत. आणि तो इम्पॉर्टंट म्हणजे माहुली किल्ल्याचा महादरवाजा, ज्याला कल्याण दरवाजा म्हणून ओळखलं जाते. तिथे जाऊन तर आपल्याला फोटो काढायचंच आहे. आणि ही झाली ट्रॅफिक जाम. जायचा आणि यायचा एकच रस्ता, ते पण छोटूसं, ज्याच्यामध्ये फक्त आपले पाय राहू शकतात. ह्या पायवाट्याने आपल्याला जायचं आहे. इथे जर कोणी पडला तर मागचे जे आहेत त्यांना पण घेऊन खाली. आणि हा जो रूट होता, एका बाजूने दरी आणि एका बाजूने खडकाळ डोंगर तुम्ही पाहू शकतात. तर असं डेंजरवालं हा जो रूट होता, ह्या रूटने आम्ही गेले. तुम्ही बघू शकतात या बाजूने जी आहे ही पूर्ण दरी आहे आणि हा एवढूसा आहे हा छोटूसा रस्ता. इथून आपल्याला जायचं आहे, ते पण अजून पुढे. कारण आम्ही जो रूट फॉलो केला आहे खोर गावातून, त्याच्यातून आम्हाला ॲक्च्युलीमध्ये 1-1.5 तास एक्स्ट्रा गेला. आणि त्याच्यामध्ये पण हा एकदम स्मोकी, म्हणजे हे जे धुकं होतं त्या धुक्यामुळे आम्ही रस्ता पण विसरलेले. दोघा-तिघांना विचारलं पण नाहीच. शेवटी थकले आणि एका जागी, तिथे सपाट जागा होती, तिथे येऊन बसले कारण भूक लागलेली. आम्ही 9ला 9:30ला जे ट्रेकिंग चालू केलेलं, 12 वाजले तरी पण आम्ही काय पोचत नाही. मग पहिली पेटपूजा करून घेऊ, नंतर बाकीचा रस्ता शोधू, कोणाला तरी विचारू. कारण वर इथे जिथे आम्ही बसले तिथे आम्हाला आजूबाजूच्या परिसरातला आवाज येत होता. आणि एका पर्सनने आम्हाला सांगितलेलं की वर गेल्यानंतर राईटला जा. आम्ही फर्स्टवाला राईट घेतला, पण सेकंडवाला आम्ही लेफ्ट घेतला. ह्याच्यामध्येच आमची चुकी झाली आणि त्याच्यामुळे आम्ही रस्ता विसरले. आणि ह्यांचं हे चालू आहे बाबा, ट्रेकिंगला आल्याशिवाय खायचं आणि त्याच्यामध्ये पण ती भेल बनवायची मजाच वेगळी असते. तर इथे भेलची सुरुवात झालेली आहे आणि कोणी कोणी काय काय खाऊ आणलं आहे ते इथे दाखवत आहेत. बघा तुम्ही पण असे तुमच्या फ्रेंड्ससोबत येत राहा, खूप मजा येते. प्रत्येकाने वेगवेगळं खाऊ घेऊन आलेला. एकाने चिप्स आणलेले, एकाने वेफर्स आणलेले, एकाने चिवडा आणलेला आणि एकाने चक्क चणे आणलेले शिजवलेले मस्त. तो बोलतो प्रत्येकाला एक एकच देईल, एवढी सारे आहेत, सगळ्यांना पुरले पाहिजेत. आणि ही आमची झालेली आहे भेल रेडी. आणि हे असंच मस्ती मजाक करत मस्तपैकी भेल खात आहेत. आणि आम्हाला भेल बनवायला एवढा वेळ गेलेला आहे, त्याच्यामध्ये पण भेलवर जी ताव मारलेला आहे सगळ्यांनी, 2 मिनटामध्ये भेल गायब. ह्याला बोलतात टॅलेंट. कसं संपायचं कसं खायचं. चक्क इथून तिथून पळत होते, भेल कोणाला जास्त मिळणार. आणि बघा तुम्ही, तो बघ कसा देतोय सगळ्यांना. 3 वेळा गोल गोल फिरून फायनली आम्ही पोचले शंभुदुर्ग प्रतिष्ठान राजवाड्यावर. आणि तिथूनच आम्हाला ॲक्च्युलीमध्ये माहुली किल्ल्याचा ट्रेक मिळाला. आणि हा आहे माहुली गड. तुम्हाला माहुली गडाची हिस्ट्री माहिती आहे का? चला मी तुम्हाला सांगते. या किल्ल्यावर 3 किल्ले आहेत, माहिती आहेत का तुम्हाला? हा आहे माहुली किल्ला. आणि 3 किल्ले म्हणजेच माहुली, पळसगड आणि भंडारदार. 1635मध्ये शहाजीराजे इथे लपले होते आणि 1665मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला. आणि 1665मध्ये इथेच त्यांनी मुघलांना टोपी घातली. एकाच डोंगरावरचे 3 किल्ले वेगळे म्हणून दाखवले. वर गेल्यावर कल्याण दरवाजा लागतो, तुटलेल्या अवस्थेत आहे पण अजूनही शानमध्ये उभा आहे. आत 3 गुहा आहेत, एक शिवमंदिर आहे आणि पाण्याची टाकी आहे, जिचं पाणी कधी संपत नाही. आणि माहुली किल्ल्याच्या समोर दिसतो तो वझीर पिकनिक पॉईंट, भारतातला सगळ्यात कठीण रॉक क्लाइम्बिंग पॉईंट. तर असा हा आहे माहुली किल्ला, ज्याचा इतिहास न संपणारा आहे. आणि ज्याच्याबद्दल तुम्ही अजूनही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अजून खूप साऱ्या व्हिडिओज बघू शकतात. तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राणप्रतिष्ठेचं दर्शन घेऊया. आणि इथे आहे प्राचीन शिवलिंग, त्याचंही आपण दर्शन घेऊया. आमचा हा प्रवास मस्त असा झालेला. ट्रेक पण एकदम आमचं सुखरूप झालं, आम्ही सुखरूपपणे खाली उतरले. जर तुम्ही या ट्रेकसाठी येत असतील तर तुम्ही
माहुली गावातूनच या, कारण जो आमच्याकडून जी चुकी झालेली, जसं आम्ही खोर गावातून आले, तर तुम्ही ही चुकी करू नका. खूप सारं स्ट्रगल आहे बाबा चढण्यामध्ये आणि उतरण्यामध्ये पण, कारण आमच्या गाड्या तिथे होत्या म्हणून आम्हाला याच रूटने यावं लागलं, नाहीतर आम्ही माहुली गावातूनच उतरले असते. तर जर तुम्ही फ्रेंड्ससोबत येत असतील तर तुम्हाला खूप जास्त मजा पण येईल. आणि हा किल्ला, या किल्ल्याने प्रत्यक्षामध्ये इतिहास बघितला आहे, जिथे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलं आहे. तर तुम्ही या किल्ल्यावर नक्कीच आलं पाहिजे. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.